बाकीची बारीक सारीक कामं झाल्यानंतर आळूवडीची तयारी करत आहे. इथे मी कुकरला भाजी घातली होती. ती भाजी शिजलेली आहे. आज मस्त डाळ बटाटा सुका केला होता आणि झणझणीत अशी ही तिखट भाजी झालेली आहे. आमच्या कोल्हापुरी मसाल्यातली. आज गरमागरम भाकरीसोबत डाळ बटाटा खायची फार इच्छा होती. सकाळी लवकर उठून 2 टिफिन केले होते. टिफिनला भाजी चपाती केली होती आणि 7ला मी योगाला गेली होती. 6:30ला माझे टिफिन भरून झाले होते. दोघेही घरातून 2 मेंबर जे गेले बाहेर त्यांच्यासाठी टिफिन भरून सगळं उरकून गेली होती. आल्यानंतर योगावरून 1 ते सव्वा तास आमचा योगाला जातो. जाण्या येण्यामध्ये 10-15 मिनटं 1 तास योग होतो. त्यानंतर बाकीची सगळी कामं उरकल्यानंतर आता आळूवडीची पानं धुवून ठेवली होती, नितळली होती, छान सुकली होती. त्याचे देठ वगैरे त्याच्या शिरा काढून ठेवल्या होत्या. गॅसवरती टोप ठेवून मोठा त्याच्यामध्ये 1-1.5 तांब्या पाणी म्हणजे 3 ते 3.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेलं आहे, म्हणजेच मोदक पात्र म्हणू शकता. पाणी गरम होते स्लो गॅसवरती.